हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटईल अनिक नका काही गाबाळाचे भरी पडो येते थोरी नागवन। मौली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केले गेलेला अभंग बहुश्रुत अशा स्वरूपाचा आहे। या अभंगातून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय हरीचं नाम घ्या अशा प्रकारचा उपदेश करत आहेत। भगवान परमात्म्याला बाकी काही लागत नाही, त्याचं नामचिंतन भावनेने आपण केलं तरी तो संतुष्ट होतो, कारण तो कृपेचा सागर आहे। अशा प्रकारचं वर्णन करणारा गोडासा हा अभंग। त्यासाठी तुम्ही सकळ हरी हरी म्हणा, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ। तुम्ही सर्व आबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वांनी हरी 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 म्हणत राहिलं पाहिजे। त्या योगाने काय होईल? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने, आणि त्या म्हणण्या मात्राने काय होईल? मायेचं जाळं तुटल्या जाईल, दुसऱ्या कोणत्याही साधनाने ते तुटत नाही। तेने माया जाळ तुटेल, आणि दुसऱ्या काही साधनांच्या भरी पडाल, आहारी जाल तर होईल काय? तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही। पडो येते थोरी नागवन। थोरी म्हणजे मोठी, आणि फसवणूक म्हणजे नुसती फसवणूक। तर नुसती फसवणूक नाही होणार, तर मोठी अशी फसवणूक तुमची झाल्याशिवाय राहणार नाही। पडो येते थोरी नागवन। का बरं? आणि जर गाबाळाचे भरी पडाल तर त्यासाठी म्हणून नका पडू, त्या दुसऱ्या गाबाळ साधनांच्या नादी लागू नका। म्हटले मग ठीक आहे, भगवंताचं नामचिंतन करू, पण त्याला प्रसन्न करण्याकरता काहीतरी द्यावं लागेल ना। तुकोबराने सांगितलं काही द्यायची गरज नाही। द्यायचं असेल, तुमच्याकडे असेल तर काय द्या? तुळशीचं पत्र दिलं तरी चालेल। भावे भावनेने तुळशी दळ, तुळशीचं पान द्या। आणि नाही तुळशीचं पान सापडलं, सगळ्या तुळशी वाळून गेल्या, पाणी कोणीच घालत नसेल, किंवा जास्त पाऊस झाला, मुळं सडून गेले म्हणून तुळशीला पाला राहिला नसेल, तर मग जास्त पाणी झालंय ना, मग पाणी घ्या, पाणी त्याला अर्पण करा, बस। पत्रम पुष्पम फलम तोयम, एवढ्या मात्राने तो प्रसन्न होतो, त्याला बाकी जास्त काही लागत नाही। फक्त एक आहे, स्वतःला शाहजूक समजू नको, म्हणावे पतित वेळोवेळा। स्वतः मी पतित आहे आणि पतिताला पावन करणारा देवा तू आहेस, आम्ही पतित आहोत, म्हणावे पतित वेळोवेळा। अशा पद्धतीने स्वतःची वजाबाकी करून घ्यावी, स्वतः विनम्रतापूर्वक भगवंताची शरणागती करावी। त्या योगाने तो कृपेचा सागर आहे। नुसता कृपावान आहे असं नाही, तर तो कृपेचा काय आहे? तुका म्हणे हा तव कृपेचा सागर। आणि नाव घेतल्या मात्राने, त्याचं नामचिंतन केल्या मात्राने तो आपल्याला इहलोकीची यात्रा काय करतो? पार पाववतो। नामासाठी पार पावईल, म्हणून भगवंताचं नाम हरी 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 हेच घेत राहणं महत्वाचं आहे। बाकी दुसऱ्या साधनाच्या भरी पडू नका, अनिक नका काही गाबाळाचे भरी पडो येते थोरी नागवन। विठ्ठल मौजे गोनेगाव अत्यंत प्रसिद्ध असलेलं आपलं हे गाव। या गावातील सद्गृहस्थ कैलासवासी रायभान तुकाराम पाटील रोडे हे आपल्यातून जाऊन 1 वर्ष परिपूर्ण झालं, आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आजची ही वर्ष श्राद्धाची सेवा आज या ठिकाणी संपन्न होते आहे। त्यांचा संपूर्ण असणारा सुसंस्कृत परिवार, श्री भाऊराव रायभान रोडे, श्री बाबासाहेब रायभान रोडे हे 2 सुपुत्र आहेत। त्याचप्रमाणे मुली सौ सिंधुबाई अशोक म्हस्के, सौ मंगल वसंत थोरात, सौ छगुबाई दिनकर भनगे, बहीण केसरबाई नामदेव शिंदे, पुतण्या आहेत ज्ञानेश्वर सूर्यभान रोडे, सोन्याबापू सूर्यभान रोडे, कुशीनाथ सूर्यभान रोडे, नातू गणेश महेश आणि हरिभक्तीपरायण निलेश महाराज रोडे, आणि संपूर्ण रोडे पाटील परिवार, तसेच समस्त ग्रामस्थ गोनेगावकर मंडळी। आदरणीय रायभान पाटील यांचं जीवन
टाळकरी म्हणून गेलं. माळ नव्हती पण भावना होती, भगवत भक्तिविषयक त्यांना प्रेम होतं आणि म्हणून भजने ते होते. काही अंशी थोडं थोडं भजन जमायचं, टाळकरी होते. त्यांनी आपल्या जीवनामध्ये काबाड कष्ट करून शेती केली, सर्वांना सुसंस्कृत केलं. ज्यांनी ज्यांनी संस्कार जोपासले ते सुसंस्कृत झाले, ज्यांनी नाही जोपासले त्यांना सुसंस्कृत होता नाही आलं. पण हा संपूर्ण असणारा रोडे पाटील परिवार, संपूर्ण गोनेगावातीलच रोडे पाटील परिवार बरं का, पहिल्यापासून तसा परमार्थाची कास धरून चालत आलेला परिवार आहे. आणि म्हणून तर या परिवाराचं भाग्य आणि आदरणीय रायभान बाबांचं असणारं भाग्य, त्यांचं पुण्य उदयाला आलं आणि निलेश महाराज रोडेंसारखी व्यक्ती रोडे परिवारामध्ये हरिभक्तीपरायण म्हणून पहिल्यांदा पहिली मला असं वाटतं परंपरेमध्ये महाराज म्हणून पहिलं व्यक्तिमत्व असेल तर आपल्या गावातील रोडे महाराज विजनीय वैकुंठ श्री रामकृष्ण महाराज काळे गुरुजींच्या आश्रमामध्ये राहून अध्ययनरत जीवन व्यापन करून सुंदर प्रकारचं जीवन त्यांनी घडवलं. आणि याकरता आशीर्वाद ज्यांचे थोरा मोठ्यांचे लाभले ते आपले असणारे सर्व पितृतुल्य रोडे परिवारातील गावातील सर्वच ग्रामस्थ मंडळींचे आशीर्वाद त्या पाठीमागे असतात. असो तर या रोडे परिवारातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रायभान बाबांचं हे वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न होत आहे. आज हा नाही करता करता बरोबर प्रवास पूर्ण झालेला आहे. कारण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांचा सोहळा काल आळंदी या ठिकाणी संपन्न झाला. सोहळा 12 वाजता फुलं उधळून झाली. काही वारकरी मंडळी पाठीमागं भोजन करून निघाली आली. आम्हाला येता आलं नाही, रथाचं चाक फुटलेलं असल्यामुळे वेळ गेला. पण तरीसुद्धा पहाटे 5ला प्रवास आरंभ करत हळूहळू दुसऱ्या तिसऱ्या कधी कधी 4थ्या गेअरवरती रस्त्याचे खड्डे पार करत करत दुरोनी आलो मेगा दुःख झाले दारुण नाही कारण दुःख झाले दारुण आणि दारुण म्हणजे अत्यंत खडतर अशा प्रकारचं दुःख झालं, त्याला दारुण शब्द असा आहे. म्हणजे एखाद्या प्रतिपक्षाचा पराभव झाला म्हटले कसा झाला, दारुण पराभव, म्हणजे खणखणीत पराभव, त्याला दारुण पराभव म्हणतात. दुरूनचा हा प्रवास करत 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 बरोबर या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. 10 वाजता बरोबर आमचे विशाल महाराज आणि आम्ही बरोबर वेळेत या ठिकाणी बरोबर 10 वाजता पोहोचलो. मग नंतर हळूहळू सुरू करता नंतर पाद्यपूजेमध्ये 5-10 मिनिटं असे तशी वेळ जाता. बरोबर वेळेत त्या मानाने सेवा सुरू झालेली जरी नसली पण सेवा वेळेत संपणारी याची सर्वांनी काय घ्यावी, खबरदारी घ्यावी. आणि म्हणून प्रवास सुरू होत असताना गाडी जरी खड्ड्या खुड्ड्याची असली पण जोरात चालणार आहे म्हणून सर्वांनी धरून बसायचं. धरून बसायचं म्हणजे एकमेकाला धरून नाही बसायचं, चित्त एका जागेवर धरून बसायचं. सदर प्रसंग हा श्राद्धाचा आहे. मला वाटतं श्राद्ध विधी 2 दिवसापूर्वी परिपूर्ण झालेला आहे. 2 दिवसापूर्वीच पिंडदानादिक विधी संपूर्ण परिपूर्ण झाला. आजची ही मात्र कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मात्र कीर्तन सेवा आहे आणि म्हणून कीर्तनानंतरचा जो प्रसाद आहे तो श्राद्धाचा नसून कीर्तनाचा आहे. म्हणून किंतु परंतु मनामध्ये न ठेवता ज्यांना श्राद्धाचा प्रसाद चालत नाही त्यांनी कीर्तनाचा समजून घ्यायला काही हरकत नाही. विठाला विठाला आता कीर्तनामध्ये महंत लोकांची कमी होती तेवढी सुद्धा आता परिपूर्ण झालेली आहे. आमचे महंत आदरणीय आपल्या गावचे सद्रत्न हरिभक्तीपरायण बाळकृष्णजी महाराज दिघे रामगड संस्थानचे महंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करू. कुंडली कवरदारी हे खेळ म्हणून मेळ मिळविला. या परिवाराने दिलेलं निमंत्रण, सर्वांना कळवलेली सूचना त्या माध्यमातून करुणाकर भजनी मंडळ प्रथमतः उपस्थित झालेले आहे. विनेकरी महाराज, त्याचप्रमाणे पाचेगावकर, कारवाडीकर भजनी मंडळ, खुपटी भजनी मंडळ, गोनेगाव भजनी मंडळ, आणखी देवगाव भजनी मंडळ, मला वाटतं तिकडं बाष्ठाणकर भजनी मंडळ, आणि
रांजणगाव भजनी मंडळ, पुनदगाव भजनी मंडळ, अगदी बाळकृष्ण महाराज, बाळू महाराज आमचे ते उपस्थित झाले. निंभारी भजनी मंडळ, नारायण भाऊ उपस्थित आहेत, विशाल महाराज आहेत आणि आपल्या परिसराचं आवडतं व्यक्तिमत्व गायन क्षेत्रातील, कीर्तन क्षेत्रातील आदरणीय हरिभाऊ महाराज भोगे ते सुद्धा उपस्थित आहेत. रामकृष्ण आश्रमाची दोन्ही चांगले मृदंग वादक कानिपनाथ महाराज आणि आमचे काय रे नावच विसरून गेलो, दिंडीला आला नाही आता, अनिकेत महाराज, आमची जुनी टाळकरी मंडळी, अंबादास भाऊ वगैरे सर्व आहेत, आमचे भागचंद भाऊ आहेत, सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. या सर्वांच्या समेत माता भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर कैलासवासी रायभान बाबांना ही शेवटची आदरांजली देण्याकरता, श्रद्धांजली देण्याकरता हा संपूर्ण परिवार या ठिकाणी श्रद्धेने उपस्थित आहे. कीर्तन असेल तर त्याकरता उपदेश परक चिंतन असावं, असं चालत आलेली परंपरा असल्यामुळे आपण या ठिकाणी अभंग जो निवडला तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव जगाला देण्याकरता आलेलं व्यक्तिमत्व होतं. कारण त्यांनी आपला परमतत्वाचा अनुभव, भगवत तत्वाचा अनुभव, परमात्म्याच्या दर्शनाचा अनुभव मनामध्ये जो साठवलेला होता, तो मनामध्ये साठवलेला तो मनात राहीना. जसं उचंबळे गोरस सांडे बाहेरी, आणि म्हणून धरिताही परी आवरे ना, अशा प्रकारची अवस्था तुकोबरायांची झाली. अंतकरणामध्ये आनंदाचा असणारा तो वर्षाव, आनंदाची असणारी फलश्रुती, ती त्यांना गप्प बसू देत नाही आणि परिणामी त्यांच्या मुखातून शब्द निघू लागले ते दुसऱ्याच्या करता ते सुख उपलब्ध व्हावं यासाठी. म्हणजे आपण जो आनंदाचे लाडू खातोय तेच आनंदाचे लाडू दुःखाच्या लाडू खात असलेल्या सर्व जनतेला ते मिळावेत. दुःखाच्या लाडूपासून यांची सुटका व्हावी आणि यांना देखील आनंदाचे लाडू खाता कसे येतील अशा प्रकारची तळमळ अत्यंत कळकळीने जगद्गुरु तुकोबरायांनी केलेला उपदेश म्हणजे आजचा हा अभंग. माणसांना ऐकण्याची सवय असते. ऐकणं ही प्रत्येकाची वृत्ती आहे. बर का, आपण घरामध्ये एखादा मुलगा जर असेल थोडा नटखट असतो आणि मग घरात जर त्याला काही काम सांगितलं तो ऐकत नाही. ऐकत नाही म्हणजे काय, त्याला ऐकू येत नाही असं आहे का? ऐकत नाही म्हणजे काय, जे त्याला काम सांगितलं ते त्याने ऐकलं, पण ऐकून देखील जो करत नाही त्याला आपण काय म्हणतो, ऐकत नाही. बस तसंच आहे. या जसं आपण लहान मुलांच्या बाबतीमध्ये तसं म्हणतो, तसं तुमच्या आमच्या बाबतीमध्ये संत मंडळींना सुद्धा तसंच काही अंशी वाटत आलेलं आहे. बस कारण असं आहे, किती सांगू तरी पुढे पुढे म्हटलेलं आहे त्यांनी नायकती, आणि त्याच्या पुढचा शब्द खतरनाक वापरलेला आहे बटकीचे. तो पुढचा शब्द बटकीचे वापरला, पण मग त्यांनी सांगितलेलं आपल्या कानावरती येत नाही असं नाही. किती सांगू तरी म्हणजे सांगण्याचं काम संत करतात, पण ऐकण्याचं काम आपण करतोय का? आपण ऐकण्याचं काम करतो, पण त्यांनी जसं सांगितलं तसं करत नाही, म्हणून न ऐकल्यासारखं आपण करतो. विठ्ठला नळी फुंकली सोनारे, सोनारे नळी फुंकली सोनारे, आणि इकडून वारे तिकडे गेले. मला पहिलं कळतच नव्हतं, म्हटलं हे कशासाठी असं म्हटलंय. कारण आता नळी आहे, ती जर फुकली तर इकडचं वारं तिकडं जाणारच, पण ते कशासाठी होतं ते नंतर कळू लागलं आळंदीला गेल्यावर. कारण आळंदीला गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी गुरूंच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर कळून येतात. असो, तात्पर्य काय आहे, म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून वारे तिकडे गेले, याचा अर्थ अनेक शास्त्र पुराण ग्रंथ ऐकून, शब्द ऐकून, प्रवचन ऐकून, कीर्तन ऐकून त्याच्यामध्ये जर कृतीत उतरले नाही तर ते काय झालं, म्हटले नळी फुंकली सोनारे, या कानाने ऐकलं आणि या कानाने वारं निघून गेलं, म्हणजे इकडून वारे तिकडे गेले असा त्याचा भाव आहे. विठाला विठाला त्याची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. शुद्ध मनाने ज्यांनी ऐकलं त्यांचं कल्याण झालं. बस संत महात्म्यांच्या विचाराची कास ज्या परिवाराने, ज्या परिसराने घेतली त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कल्याण म्हणजे कोणतं? भिवंडीच्या जवळचं. तर भिवंडीच्या जवळचं नवं, मग कल्याण म्हणजे मोक्ष तत्व, कल्याण म्हणजे सुखाच्या ठेव्याची प्राप्ती.
सुख राहिलेलं आहे पूर्वेला आणि आपण निघालेलो आहे पश्चिमेला. म्हणजे झालं काय, एका माणसाला जायचं पूर्वेला पण त्याने तोंड पश्चिमेला केलं आणि सांगितलं पूर्वेला असलेल्या नेवाशाला मला जायचं, पण निघाला कुठे, राऊरीकडे तोंड करू. मग कधी नेवाशाला जाऊन पोहोचणार. माऊलींनी ओवी दिली बरं. माऊली म्हणते एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे, सुख राहिले पूर्व बाजूला, पूर्व दिशेला असलेलं सुख सोडून आपण निघालात कुठं, म्हणजे आपण निघालो पश्चिमेकडे. एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे, ते भेटीचे निपाडे संबंध हा विठ्ठल. तेवढं चालण्याचा तो प्रयत्न करील तेवढा तेवढा सुखापासून काय होणार, दूर दूर जाणार. तो जेवढा चालण्याचा प्रयत्न करणार तेवढा दूर दूर होणार. सुटायाचा काही करीतो सुटायाचा काही करीतो देखे पाय गोवी देखे पाय सुटायाचा काही करीतो तेवढा आणखी गुरफटला जातो. म्हणले नाही नाही 9 तारखेला येऊ दिंडीला म्हटले होते, पण सुटण्याचा प्रयत्न केला पण 9ला येणं झालं नाही, 10ला येणं झालं नाही आणि शेवटी दिंडी होऊन गेली तरी येणं झालं नाही. दिंडी होऊन आम्ही त्यांना येऊन भेटलो तेव्हा येणं झालं. सुटायाचा काही करीतो उपाय. म्हणजे थोडं बरं झाल्यावर येऊ, थोडं बरं झाल्यावर येऊ, थोडं बरं झाल्यावर येऊ. या वर्षी विशेष स्वाभिमान वाटला बरं का. गोनेगावची दिंडी आणि गोनेगावचे अनेक वारकरी आश्रमात उपस्थित होते. बरं, अनेक वारकरी. आणि म्हणून बाळू महाराज आता खरोखर गोनेगावात आश्रम असल्यासारखं वाटायला लागलं. विठाला विठाला तुमची दिंडी आणि तुमचा सप्ताह आणि तुमचे पारायण, बस काही वर्गणी लागली ती घेऊन जा, बस वर्गणी घ्या पण वेळ घेऊ ना. असं होतं इथून मागं. पण या वर्षी चांगला फरक पडला. कशामुळे पडला, काय पडला, काही कळलं नाही, पण चांगलं झालं. कोणत्या ना कोणत्या उपयोगाने, कोणत्या ना कोणत्या मलमाने जखम बरी झाली. हे काय थोडं झालं. जेवढा उपाय आपण करू तेवढा तेवढा गुर फटल्या जातो. आणि त्याकरता हरण आहे हरण. मग हरण पकडणारे काय करतात, जाळं लावून ठेवतात. त्याला काय म्हणतात, वाघूर. बरोबर ना. पाशिके पोते वाघुरा सुने ससाने चिकाटी खोचरा घेऊन निगती डोंगरा पारधी जैसे. ती विशिष्ट प्रकारची एक जमात जे श्वापद वगैरे पकडतात. मग त्यांच्याकडे हे साहित्य असतं. काय काय साहित्य असतं ज्ञानोबरांनी सांगितलं. पाशिके पोती वाघुरा सुनी ससानी चिकाटी खोचरा. एकूण किती पदार्थ झाले, 7. हे 7 पदार्थ घेऊन ते श्वापद पकडण्याकरता जातात. आता तिथं ती अशी वाघूर लावलेली असते आणि बरोबर ते कुत्रे वगैरे सोडून काहीतरी सापळा रचून बरोबर त्या वाघुरीकडे ते श्वापद कसं जाईल अशी योजना आखली जाते. आणि ते श्वापद त्या वाघुरीत जाऊन गुंतल्या जातं. वाघूर काहीशी ढिल्ली बांधलेली असते बाजूने, पण त्या वाघुरीमध्ये ढिल्ल आहे म्हणून तो असणारा पाश सोडण्याचा प्रयत्न ते हरिण करतं. जितका ते प्रयत्न करतं सुटायाचा काही करीतो उपाय. जेवढा काही हालचाल करतो तेवढा तेवढा अधिकच त्यात गुण पडल्या जातो. आता आपली भाऊबीज झाली. भाऊबीजेला आपल्या बहिणी आपल्याला काय घेऊन येतात, करदोरा घेऊन येतात. बरोबर आहे. तो करदोऱ्याचा असलेला गुंता जेवढा सोडण्याचा प्रयत्न केला, आता त्यातला जाणकार असेल तर तो लवकर सोडतो, पण त्यातला जाणकार जर नसेल तो जेवढा सुटण्यासाठी प्रयत्न करतो तेवढा तेवढा जास्त गाठणी देत बसतो. का सुटायाचा काही करीतो उपाय तव देखे पाय गोवी. उदाहरण सर्वांना कळलं पहा. कारण आपल्याकडून शक्यतो त्या करदुऱ्याची काय झाल्याशिवाय राहत नाही, गुतामत झाल्याशिवाय राहत नाही. आणि जेवढी आपण ती सोडण्याचा प्रयत्न करतो तेवढं तेवढं त्यामध्ये काय होतं, अजून गुंता वाढत जातो. असंच आहे. या दुःखरूप प्रपंचातून सुटण्याकरता आपण आपल्या स्वप्रयत्नाने जेवढं काही अट्टहास करू
तेवढा उपाय तर नाही. तरण्याकरता जेवढा उपाय करतो तो उपाय नाही, पण काय होऊन बसतो, अपाय होऊन बसतो. येत जो की जे तरणो पावो तो संभवे अपावो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून स्वयंबुद्धीच्या बाही, स्वतःच्या बुद्धीच्या बाहुबलाने तरण्याच्या करता निघालेला हा समाज संत विचाराची कास सोडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतोय ना. सुख राहिलेलं आहे पूर्वेकडे आणि हा निघालेला आहे पश्चिमेकडे. याच्या पदरात सुख कसं पडेल, कधी पडेल, याची तळमळ संतांना असते. आणि अशा तळमळीपोटी यांना सुख व्हावं, यांचं असणार हे मायेचं जाळं तुटावं, अशा प्रकारची भावना संतांना असते. आणि म्हणून अत्यंत पोट तिडकीने तळमळीने उपदेश करतात जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, 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 हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. माया जळ माया जळ आणि गावाला म्हणणाऱ्यांसाठी टाळ्या वाजवा आपण आहे ना. एकदा गोड म्हटले त्यांनी. कधी कधी काय होतं, 7 नाही पण 7.5 प्रकारची 7 वीर दौडले एक साथ. विठ्ठल विठ्ठल हरी हरी तुम्ही म्हणजे कोण? जे हरी हरी म्हणत नाही ते तुम्ही काय म्हणा, हरी हरी म्हणा. म्हटले हरी हरी म्हणू, पण हरी हरी म्हणायचं आमचं काय वय आहे का? कारण का अजून कुठं आम्ही म्हातारे झालो. मग म्हातारे किती तारखेला होणार आहेत? आतापर्यंत जे म्हातारे झाले त्यांना विचारा, किती वाजून किती मिनिटांनी आणि किती तारखेला तुम्ही काय झाले? बस उपजलिया दिवस एक एक दिवस जसा जसा जातो, हळूहळू बाल्य अवस्थेतून कुमार अवस्थेत येतो, कुमार अवस्थेतून तरुण होतो, तरुणाचा प्रौढ होतो, प्रौढातून हळूहळू वृद्धतेकडे जातो. त्याला समजतच नाही. हातामध्ये काठी घेऊन चालतो, थरथर काप सुटतो, तरी सुद्धा त्याचं मन मात्र स्वतःला वृद्ध समजत नाही. वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. विठाला विठाला. किती तारखेला वृद्धपण आलं हे जसं सांगता येणं शक्य, कारण हळूहळू ती अवस्था प्राप्त होत असते. या सांज वेळेला कधी मनुष्य पोहोचला त्यालाही कळत नाही. आपण म्हणतो काळ निघून गेला, पण काळ निघून जात नसतो. काळानेच आतापर्यंत सर्वांना वाट लावले बरं का. काळ निघून जात नाही, आपण निघून चाललोय. वेग आपला आहे. आपण समजतो झाडं पाळतात, पण आपण ज्या साधनात बसलो ते साधन पळत असतं. ज्ञानोबरांनी पूर्वीचा दृष्टांत दिला. अथवा नावे हनजोरिगे तो तिरीचे रुख जाता देखे वेगे. तीरावरती असणारे वृक्ष वेगाने जातात असं तो पाहतो. पण तुम्ही विचार करा,
जो नावेत बसला त्याचा वेग चालू आहे की तीरावरच्या झाडांचा वेग चालू आहे? तर झाडं जिथं आहे तिथंच आहेत. आपला वेग नावेमुळे आपण वाढवलेला आहे. आपण काळाकडे चाललेलो आहे. काळ आहे तिथंच आहे. विठाला विठाला घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हा माझ्याकडे येण्याकरता किती अवकाश शिल्लक आहे, किती जागा शिल्लक आहे, याची वाट कोण पाहतो? काळ पाहतो. काळ तुमची आमची वाट पाहतो. आपण काळाच्या दिशेने निघालेलो आहोत. ज्या दिवशी जन्म झाला, नवे नवे आईच्या उदरामध्ये असताना मृत्यू परिवाराच्या उदरी गर्भू घेऊसी. मृत्यू हा गर्भामध्ये असताना जीवत्व दशा प्राप्त होते सूक्ष्म शरीराला. त्याच दिवशी त्याच्या पाठीमागे कोण लागला? मृत्यू लागलेला आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. 8वा श्लोक, अध्याय क्रमांक 13. या श्लोकाचं चिंतन आपण करा. त्या श्लोकावरती असणाऱ्या ओव्या वाचा. ओव्या नाही कळल्या तर कमीत कमी त्याच्यावरती वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु मामासाहेब दांडेकर यांची जी टीका आहे मराठीतून सरळ सरळ केलेली, त्या टीकेचा अर्थ तो, ती टीका म्हणजे अर्थ आहे, तो अर्थ जरी आपण वाचला तरी आपल्या लक्षात येईल. काय सांगतात संतांनी सांगितलं, म्हटले जन्म मृत्यू जरा व्याधी. जो जो जन्माला आला त्याचा काय होणार आहे? मृत्यू होणार आहे. जो जन्माला आला, मग इथं आलेला प्रत्येक जण काय झाला? जन्माला आलेला आहे. मग आपण प्रत्येकाच्या पाठीमागे कोण लागलेला आहे? मृत्यू हा निश्चित लागलेला आहे. फक्त तारीख आपल्याला माहिती नाही, अन्यथा मृत्यू आहे हे मात्र विसरून चालणार नाही. फक्त एक आहे, आपण मरणार आहेत याची आठवण आपण डोळ्यासमोर ठेवत नाही. हीच फक्त खंत आहे. खंत संतांना एवढीच आहे की आपण जाणार आहेत याची आठवण कोणी ठेवत नाही. आपल्या डोळ्यासमोर एखादा जातो तेव्हा त्याला हातपाय बांधून घेऊन जाऊन त्याचं दहनादिक संस्कार करण्याची तयारी ठेवतो. ती ठेवत असताना सुद्धा मनामध्ये असं येऊ देत नाही की एक दिवस या ताटीवर आपण सुद्धा राहणार आहोत. आठवणच राहत नाही. एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेकारे नव्हा. बस आपल्या समोर डोळ्या देखत आपल्याशी बोलणारी व्यक्ती, आपल्या बरोबर संभाषण करणारी, आपल्या सोबत चालणारी, कामाला सहकार्य करणारी व्यक्ती अचानक निघून जाते आणि त्याचा असणारा दहनादिक संस्कार करत असताना सुद्धा आपल्या मनात येत नाही की एक दिवस आपल्याला ही गती आहे. विठ्ठल आगा मर हा बोल न साहती. बस मरणं तर वेगळं, पण मर एखाद्याने म्हटलं मर तसाच, तर तो बोल सुद्धा आपण सहन करू शकत नाही. अगा मर हा बोल न साहती आणि मेलिया तरी रडती परी असती जात न गणिती गहिंसपणे. पण अज्ञानाच्या अंधकारामुळे आपलं असलेलं तत्व निघून चाललंय ते मात्र पाहायला तर तयार नाही. क्षणभंगूर नाही नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा. बर नाही तोडलं तर मग पुढे काय आहे? काही नचले मग गळा पडेल फासा. मग गळ्यामध्ये फासा पडेल. जसं एखादं जनावर नांगराला जुंपण्याकरता बैल न्यायचाय, पण तो जर येत नसेल तर आपण त्याच्या वेशनेला धरून फासा टाकून काय करतो? जसं ओढतो, ओढत नेतो ना. तसंच आहे. यम सुद्धा तशा पद्धतीनेच आपल्याकडून नाही त्या यमाशी करुणा. बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसा धान्या. यम यातना थोर पावे जो. याप्रमाणे तो यातना करवतो. पण हे
दुसऱ्याच्या विषयी आपण चिंतन करू शकतो पण स्वतःविषयी करू शकत नाही. विठला 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 म्हणजे तो मेला, तो गेला, पण मी काही जाणार नाही, मी जाणार नाही अशा प्रकारच्या भ्रमात राहू नको बस. कारण हा काळ आहे, काळ तुझी वाट पाहतोय. ही मिळालेली वेळ तुला कधी त्या मुक्कामाला पोहोच करेल सांगता येणार नाही. आणि म्हणून वेळेचं सोनं तात्काळ याच घडीला केलं पाहिजे. म्हटले हरी हरी म्हणायचं सांगितलंय ना, मग कधी म्हणायचं? उद्यापासून सुरुवात करायचं का? परवापासून सुरुवात करायचं का? नाही 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 नाही, आतापासूनच प्रत्येक श्वासाला, श्वास मध्ये जातो तेव्हा एक हरी घ्या आणि श्वास सुटतो तेव्हा एक हरी घ्या. हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. माया जाळ तुटले, माया जाळ तुटले, माया जाळ तुटले. म्हणजे पुढे काहीतरी अवसर मिळेल आणि मग मी असं नसतं होईल आणि व्यवस्थित स्नान करून गंध लावून चांगले पांढरे कपडे घालून आणि माळ घालून आणि मगच बसेल. आणि मग त्याच वेळेस पार म्हातारा झालो की मग मी हरी हरी म्हणेल असं म्हणून चालणार नाही. आज आता होतं ना काहीतरी मागे टीव्हीला होतं, आज आता ताबडतोब, म्हणजे आज नाही आता नाही, म्हणजे ताबडतोब लगेच या क्षणाला कुर्यात बुद्धिमान. का बरं? स्वकर्ण्यानी कार्यानी कुर्यात अद्यैव बुद्धिमान. न जानाति कोपी श्व कसे किम भवेत. उद्या कोणाचं काय होईल हे आपण सांगू शकत नाही, पण आपल्या हातामध्ये असलेली ही सत्ता, आपल्या हातामध्ये असलेले हे तत्व, वेळेचं तत्व, ते समजून आणि मनुष्य लोकाची ती कर्तव्यता काय आहे ते समजून घेऊन, याचं खरं सार काय हे समजून घेऊन याच घडीला आपण नामचिंतनाला सुरुवात केली पाहिजे. म्हटले आम्ही नाम घेतो पण गुरु केला नाही. करा, म्हणजे गुरु नाही करायचा पण मग नाव घेतलं तर चालणार नाही का? चालेल, करत राहा. एक दिवशी तुमची पुण्य फलोन्मुख होईल आणि त्या दिवशी श्री गुरु आपैसा भेटेची का? ऐशी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा, श्री गुरु आपैसा भेटेची गा. आपोआप श्री गुरु येऊन तुम्हाला उपदेश देतील. पण आतापासून आपलं काम काय? संत महात्मे सांगतात हरी 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 म्हणत राहणं. माता भगिनींनी स्वयंपाक करत असताना इतरत्र दुसऱ्या काही चर्चा करत बसण्यापेक्षा, मिसरी लावून थुकत बसण्यापेक्षा, थुकता का नाही मिसरी लावून भाकरी करताना? नाही ना, मग तर बरं आहे, मग बरं आहे. आपल्या गावातल्या बऱ्या आहेत बरं का. पण तिकडं जर तुम्ही गेले ना थोडस तिकडं कुठंतरी तिकडं लांब तिकडं जर गेलं तर मग तिकडं मिसरी लावून काही महिला मंडळी भाकरी करतात आणि मग जिथं भाकर भाजायला लावली त्याच्या शेजारी तिकडून थुकतात. म्हणजे ते अशा प्रकारचं व्हायला नको म्हणून बोललो. किंवा भाकरी थापत असताना मनामध्ये राग, मग भाकर किती, ती भाकरीला किती चोप द्यायचा ती विसरून जातो. मग कुठं भाकर बारीक होते, कुठं जाड राहते. त्यासाठी हरी 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 म्हणत जर केली तर त्या भाकरीमध्ये सुद्धा संस्कार होतात आणि घरामध्ये असणारं जे दुःख आहे त्या दुःखाचा सुद्धा हळूहळू काय होतो? परिहार होतो. बर, कारण असं आहे, भव रोगा ऐसे जाय अनिक काय शुल्लके. या नामचिंतन या सेवेने भवरोग जातो, तर अनेक बाकीचे दुःख त्याच्या पुढे काय? सामान्य आहे. सामान्य असं आहे. उंदराला मारायला तोफेची गरज नसते, कारण नामचिंतन ही साधना अशी आहे, ती तोफच आहे. शुल्लक शुल्लक दुःखांना सहज सहज मारणारी ती आहे. म्हणून आपण याच क्षणाला आता जगद्गुरु तुकोबराय सांगतात तो उपदेश मान्य केला पाहिजे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांनी आपल्या जीवनामध्ये रामकृष्ण हरी सतत म्हणत राहावं. आयुष्यभर काकडा भजन त्यांनी केलं. पहाटचा काकडा कधी गुरुजींचा चुकला नाही, संध्याकाळचा हरिपाठ कधी गुरुजींचा चुकला नाही. बर, आता शेवटच्या क्षणाला सुद्धा देह ठेवण्याची वेळ आली तरी सुद्धा त्यांच्या मुखामध्ये काय होतं? याची लागी व त्याची येले भोग, ही असणारी निळोबरांची गवळण मुखामध्ये होती. अशा पद्धतीचं जीवन असावं. आता आपल्याच गावातील एक उदाहरण सांगतो मी. सुरुवातीचं त्यांचं जीवन थोडंसं विचित्र होतं, पण बाळू महाराजांचे चुलते आम्ही भेटायला गेलो त्यांना. नाव माऊली. सर्वांनी पाहिलं. अगोदरचं जीवन जर पाहिलं तर एकदम तिसऱ्या टप्प्यापेक्षाही खालचं, पण नंतर हळूहळू विवेक जागृत झाला
विवेक जागृत होऊन त्यांनी आमच्या सोबत पायी वाऱ्या केल्या, पताका घेऊन खांद्यावरती पायी दिंड्या केल्या. परिणाम असा झाला, शेवटी आम्ही जेव्हा भेटण्याकरता गेलो बाळू महाराजांना, आम्ही तिथं गेल्याबरोबर त्यांनी अगदी इतरांशी बोलत नव्हते, पण आम्हा दोघांना ओळखलंही ना आमच्याशी बोलले सुद्धा. आणि तिथून अगोदर तिथल्या बाकीचे जे लोक होते ते म्हटले, बाबा फार मोठ्याने ओरडतात, काय म्हणतात काय माहिती. आम्ही त्यांना विचारलं, म्हटलं काय म्हणतात. म्हणजे काय नाही, गवळणी वगैरे ज्या ज्या काही आतापर्यंत ऐकल्या त्या मुखातून निघतात ते म्हणत राहतो. म्हणजे शेवटच्या क्षणाला असं आहे, आपण अगोदर किती गटांगळ्या खाल्ल्या त्याला किंमत नाही, पण तीर जर हाताला लागलं तर त्याने गटांगळ्या ज्या खाल्ल्या त्या काय झाल्या, व्यर्थ ठरल्या. तीर हाताला लागणं महत्वाचं आहे. काही पट्टीचे पोहणारे पण मध्येच दम तुटून जर बुटकळले तर त्यांना तीर न मिळता ते गेले पा. पण एखादा अगोदर गटांगळ्या खातोय पण शेवटी जर त्याच्या हातामध्ये तीर लागलं तर त्याने काय लावली, इहलोकीची यात्रा सफल केली. विठाला विठाला. आणखी एक सांगू का, म्हण आहे हिंदीची, घोड़ों की रेस थी एक दिन, कोई खच्चर पर कोई गधे पर सवार था. बर, घोड़ों की रेस थी एक दिन, कोई खच्चर पर कोई गधे पर घोड़े पर सवार था, किंतु जिसने येड़ लगाई वो खंदक के उस पार था. विठाला विठाला. तुम्ही म्हणाल हे काय सांगितलं, तर अर्थ सांगा थोडा. तर येड म्हणजे मराठीतून येड, मराठीत हिंदी शब्द येतो येड म्हणजे टाच. टाच. आता जे अश्ववाहक आहेत, अश्वावरती बसण्याला ज्यांना सवय, किंवा त्या चतुष्पाद प्राण्यावरती बसण्याची ज्यांना सवय ना, त्यांना माहिती टाच अशी मारावी लागते, तेव्हा तो प्राणी काय करतो, चालतो. मग आता शर्यत चाललेली आहे, कोणी घोड्यावरती बसलेला आहे, कोणी गाढवावर बसलेला आहे, ज्याच्या ज्याच्या प्रारब्धाने जे ते साधन उपलब्ध आहे. कोणी घोड्यावरती बसलेला आहे, कोणी गाढवावर आहे, कोणी खच्चरवरती आहे. कोई गधे पर कोई खच्चर पर सवार था, किंतु जिसने येड लगाई, म्हणजे ज्याला टाच मारता आली तोच त्या खंदकच्या त्या खाणीच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला असतो. ज्याला टाच मारता आली नाही त्याने अगोदर कितीतरी ते श्वापत पळवलेलं असलं, पण टाच योग्य वेळेत मारता आली नाही तर खंदकाच्या पलीकडे घोडा जात नाही, तो अगोदरच मध्ये डुबकून पडला जातो. बिडाला याकरता वेळीच सावध व्हावं, याच घडीला सावध व्हावं. आपण काय आहे, गेले टळले प्रहरती ना, पुढे काय निदसुरा निदसी अजून. आपण ऐकतो पण ऐकलेलं तसं करत नाही. आपल्याला माहितीये शरीर जाणार आहे, फक्त माहिती आहे, पण खरोखर जाणार आहे असं मनातून वाटत नाही. आपुले मरण पाहिले मे डोळा, तो झाला सोहळा अनुपम. अशा प्रकारची अवस्था आपल्या जीवनात येत नाही. आपल्याला आपलं शरीर पडलेलं आहे आणि मी त्यापासून वेगळा आहे, माझं शरीर इथं पडलेलं आहे, त्याला असं बांधलेलं आहे, तिरडीवर घेऊन चाललेले आहेत, असं आपण त्याविषयी पाहत नाही, तसं चिंतन सुद्धा करत नाही. चुकून जर तसा शब्द आला तर मध्ये तसं म्हणू नये. विठाला विठाला. जरी म्हटलो नाही तर तसं होणार नाही का, जो दिवस ठरलेला आहे त्या दिवशी तसं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आता ताबडतोब याच घडीला एक निश्चय करावा, सुखाचा उपाय आहे हरी हरी म्हणणं, तो आपण साधून ठेवायचा. बस म्हणले नाही नाही शेवटी म्हणू, तर शेवटी ते येत नाही. आयो बाबो बापरे बाबा साप वाघ, त्या बघ तेव्हा आग लागली असं जर परत बसतंय. जे पाहिजे ते आठवायला पाहिजे ते आठवत नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय. हा जो आगा मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते तुवा. सतत भगवंताचं नामचिंतन करावं. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, हरी हरी तुम्ही म्हणारे रखुमाई जय आत्मर्थी घ्या भजन भगवान
हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल. त्या योगाने मायेचं जाळं तुटले जाईल. म्हटले मायेचं जाळं कसं असतं? म्हटले मायेचं जाळं आम्ही तर काही कधी पाहिलं नाही. अहो कोळ्याचं जाळं दिसतं पण मायेचं जाळं दिसत नाही. हे 3 प्रकारचं असतं, सात्विक, राजस, तामस. म्हणजे सात्विक जाळं, राजस जाळं, तामस जाळं. म्हणजे तामस जाळं म्हणजे काय? म्हणजे ब्रह्मायू होई जे आणि ये तुलेनी निजलियाची आशीचे. म्हणजे ब्रह्माचं जेवढं आयुष्य आहे तेवढं मला प्राप्त व्हावं आणि त्याद्वारा मी सतत झोपूनच राहावं. सकाळी गेलो उठवायला झोपलेला, दुपारी गेलो पाहायला झोपलेला, संध्याकाळी गेलो पाहायला झोपलेला, चाल म्हणून सांगायला गेलो त्यावेळेस झोपलेला, जेवायला चाल म्हणून सांगायला गेलो झोपलेला, बस सकाळी झोपलेला, रात्री झोपलेला, दिवसा झोपलेला, कामाच्या वेळेस झोपलेला, सोंगणीच्या वेळेस झोपलेला, अजून काय काय सांगू, मळणीच्या वेळेस झोपलेला, कापूस वेचायला जायचं त्यावेळेस झोपलेला, कापूस वेचता वेचता सुद्धा झोपलेला, सतत झोपलेला. समजायचं याला कोणतं जाळ आहे? हे तमोगुणाचं जाळ आहे. म्हणले रजोगुणाचं जाळ, रजोगुणाचं सुद्धा जाळ आहे. म्हटले काय? म्हणले काहीच नव्हतं, शून्य होतं. वडिलांनी काही ठेवलं नव्हतं, सर्व पठ्ठ्यानी कमवलं. म्हटले इथून उभा राहा आणि नजर पुरत नाही तिथपर्यंत ती बाबळ दिसते का? तिथपर्यंतच सर्व कोणी कमवलं? मीच. नाही तर सगळं शून्य झालं होतं. मीच कमवलं, माझ्यामुळंच झालं, माझ्यामुळंच चालतंय. समजायचं कोणत्या जाळ्यात गुंतलेला आहे? रजोगुणाच्या जाळ्यात, राजस जाळ्यात. आणि सत्वगुणाच्या जाळ्यात कोण गुंतलेला आहे? सत्वगुणाचं जाळं. सत्वगुणाचं जाळं म्हणजे माझ्यासारखा पारमार्थिक मीच. मी एवढ्या वाऱ्या केल्या, माझ्या इतक्या वाऱ्या दुसऱ्याच्या झाल्या नाही. माझे इतके पारायण दुसऱ्याला येत नाही. मला जसं स्वरात वाचता येतं तसं दुसऱ्याला वाचता येत नाही. माझी चाल दुसऱ्याला जमत नाही. माझ्यासारखं कीर्तन दुसऱ्याला येत नाही. मी भारी कीर्तन करतो, माझ्यासारखा कीर्तनकार मीच. हे कोणतं जाळ आहे? हे सत्वगुणाचं जाळ आहे. हा मठ माझा, या मठातील पदार्थ माझे. आणि मग कोणी जर काही केलं तर त्याच्यावरती लगेच आगस्ताळ्यासारखं करतो. त्याचं नाव कोणत्या जाळ्यात गुंतलेलं आहे? हे सत्वगुणाचं जाळ आहे. हे कशा करताय? आश्रम, मठ, मंदिर, कीर्तन, चाली, प्रमाण, भजन हे कशा करताय? सुटण्या करताय. या व्यावहारिक मृत्यू लोकातून सुटण्याकरता ही साधनं आहेत. पण होतं काय? ज्ञानोबरांनी सांगितलं, म्हणले शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रिकेचे निमिषे घातली आहाती फासे निसंगाजेने. जो निसंग होता, असंग होता, कशाचाही संग ज्याच्याशी नव्हता, असा आत्मतत्वाने जो होता, त्याने या देहाला मी म्हटलं आणि देहाच्या संगतीने हा मठ माझा, या मठातील सर्व माझे शिष्य आणि या शिष्य परिवारातील मी त्यांचा स्वामी, अशा प्रकारचा जो असणारा भ्रमाचा भोपळा, त्याला म्हणायचं हा सात्विक असलेला फासा. मग हे मायेचं जाळं सात्विक आहे, दिसत नाही. सात्विक जाळं मायेचं दिसत नाही. तामस जाळं झोपेचं दिसत नाही. आणि रजोगुणाचं सुद्धा जाळं दिसत नाही. पण प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या जाळ्यात अडकलेला आहे. आता ज्याने त्याने ठरवायचं आपण कोणत्या जाळ्यात गुंतलेलो आहे, ज्याने त्याने ठरवायचं. हे सगळं मीच कमवलं असं जर म्हणत असेल तर तो कोणत्या जाळ्यात गुंतलेला आहे? रजोगुणाच्या जाळ्यात गुंतलेला आहे. माझ्यासारखा कीर्तनकार मीच असं जर समजत असेल तर समजायचं सत्वगुणाच्या जाळ्यात गुंतलेला आहे. आणि सतत झोपी जाता स्वर्ग वावो म्हणे. ते तर निद, जरी निद आली, माऊलीने असं वर्णन केलं, म्हटले रस्त्याने सरळ जर चालला सरळ जर चालला तर या अंगाला जेव्हा होतो, म्हणजे पायाकडे जेव्हा होतो तेव्हा इकडे एक डुकला मारतो आणि ह्या पाऊल टाकतो तेव्हा इकडे डुकला मारतो. म्हणले वाटे जाता वेगे काल्हाताही डोळा लागे. वाटेने जात असताना या बाजूने झाला की इकडे एक डुकली मारतो आणि त्या बाजूने झाला की इकडे एक डुकली मारतो. तर या जाळ्यात जो असतो त्याला म्हणतात तमोगुणाचं जाळं. मग कोण कोण आपण स्वतः कोणत्या कोणत्या जाळ्यात आहे ते पहा. आणि या जाळ्यातून सुटण्याचा उपाय फक्त एक आहे, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल. मग आजचं कीर्तन सफल झालं असं कधी म्हणू? कीर्तनानंतर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मनातून जर आपण आपल्या नामाचा जप करू. आपल्या म्हणजे रामकिसन, भाऊसाहेब या नावाचा, मग कोणत्या नावाचा? भगवंताच्या पवित्र अशा नावाचा जप जर कराल तर आपलं जीवन सफल झालं. अंतर हे आमची बडबड आळंदीहून 200-250 किलोमीटर पळत येण्याचं सार्थकी लागलं तरच म्हणता येईल. नाही तर मग काय नाही, काय ते जय विठ्ठल झालं आणि एकदा घोंगडं झटकलं
संपलं कीर्तन बस उठले काढा तंबाखू झालं पुन्हा चालू जैसे थे विठाला 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 श्रवण भक्ती आहे कीर्तन ऐकणं म्हणजे श्रवण भक्ती आहे कीर्तन करणं ही कीर्तन भक्ती आहे आणि ते चित्त देऊन ऐकणं ही श्रवण भक्ती आहे श्रवणाचे मिशे बैसावी येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे पण त्याकरता जो उपदेश आपण ऐकला तो काही दिवस तरी आपण त्याचा नियम पालन करावं हळूहळू हळूहळू नियमामध्ये सातत्य निर्माण होईल आणि हळूहळू यया आठा प्रहारा माधारी मोटके निमिष भरी दे तुझाय तरी गायसे करी यया आठा प्रहारा माधारी मोटके निमिष भरी दे तुझाय हा एक निमिष फक्त भगवंताच्या करता नामचिंतना करता दिला तर परमात्मा आपलं असणारं सात्विक राजस तामस अशा प्रकारचं जाळं काय करतो तेने माया जाळ तुटईल आणि तद व्यतिरिक्त दुसऱ्या साधनाच्या जर नादी लागाल तर अनेक नका काही गाबाळाची भरी दुसऱ्या कोणत्याही साधनाच्या नादी लागू नका कारण ते गळ धरून बसलेले आहे कधी येतात आणि कधी आमच्या घशात जातात असे गळ धरून ते बसलेले कोण असे इतर सांप्रदायिक काही मंडळी वारकरी संप्रदाय सोडून काही मंडळी असे गळ धरून बसलेले आहेत कधी आमच्या तावडीत सापडतात कधी आमच्या तावडीत सापडतात बस सापडले की बरोबर तुमचा त्यांनी कार्यक्रम केलाच म्हणायचं मग तिथून तुम्हाला मग बसल्या जागेवर डोकल्या घेतल्या तरी समाधी लागल्यासारखं वाटतं म्हणजे झोपेला सुद्धा समाधी आहे असं सांगणारे काही संप्रदाय बस सर्वांच्या समोर सगळ्यांनी एकत्रित येऊन म्हणले भाव समाधी आता भाव समाधी का भाव झोप चांगला डोकल्या घेतो शेजारच्याला घोरण्याचा आवाज येतो आणि हा म्हणतो नाही मला समाधी लागली समाधीत काय घोरणं असतं का अहो ज्या अर्थी घोरतो त्या अर्थी झोप आहे विठाला विठाला दुसऱ्या साधनाच्या दुसऱ्या ध्यानाच्या आणि बाकीच्या फंद्यात पडू नका कोण काय सांगल सरळ धोपट मार्ग उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा कान फुक्या नाही अंगारा नाही धोपारा नाही लिंबू नाही नारळ नाही बस फक्त काय नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी यांचं नाव संत विठ्ठल कोणी काही प्रलोभन दाखील कोणी काही करील त्या नादाला त्या मार्गाला जाऊ नका अनेक नका काही गाबाळाचे भरी कारण पुढे ज्या काळात पुढे थोर आहे ओळसागा त्या प्रसंगी तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही तिथे तुम्हाला उपयोगाला कोणी येणार नाही उपयोगाला अंतकाळीचा सोयरा एकमेव येतो कोण अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदारा आणि म्हणून त्याच्या नामाचं चिंतन आपण करावं म्हणजे त्याला प्रसन्न करण्याकरता काय द्यायचं काय नाही हात जोडायचे भावनेने तुळशीचं पत्र त्याला अर्पण करा भावे तुळशी पाणी जोडा पाणी जोडा भावे तुळशी पाणी जोडा भावे तुळशी पाणी जोडा म्हणावे पतिता वेळोवेळा म्हणावे पतिता वेळोवेळा अधिक नका काही कपाळाची बारी अधिक नका काही कपाळाची बारी म्हणावे पतिता वेळोवेळा म्हणावे पतिता वेळोवेळा अधिक नका काही कपाळाची बारी अधिक नका काही कपाळाची बारी भावे तुळशी दळ पाणी गोडात म्हणावे पतिता वेळोवेळा म्हणावे पतिता वेळोवेळा म्हणावे पतिता वेळोवेळा म्हणावे पतिता भावे तुळशी दळ पाणी जोडा हात तिघांची भेट घेत असताना रिक्त पाणी न गच्छेत मोकळ्या हाताने जाऊ नये बर कुठं 3 जागी जात असताना मोकळ्या हाताने जाऊ नये म्हटले कोणती एक राजाला भेटायला जात असताना मोकळ्या हाताने जाऊ नये शाल श्रीफळ काहीतरी घेऊन जावं बरं राजाला भेटायला जात असताना
काहीतरी घेऊन जावं, म्हणजे शाल श्रीफळ घेऊन जावं. राजा देवाच्या दर्शनाला जात असताना सुद्धा मोकळ्या हाताने जाऊ नाही. मग काहीतरी फुलं, काहीतरी पान, नसेल पान फुल तर कमीत कमी पाणी तरी घेऊन जावं. बरं, गेलं पाहिजे. राजा देव गुरु, आणि गुरूंच्या भेटीला जात असताना सुद्धा काहीतरी घेऊन जावं, काहीतरी घेऊन जावं. कीर्तनकारांनी सांगितलं, म्हणले कीर्तनातून काहीतरी घेऊन जावं. कीर्तन झाल्यावर त्यांनी कीर्तनकाराचाच बूट पाळवला. झालं आश्रमात सुद्धा, याच वर्षी झालं. खरात महाराजांची नवी चप्पल गेली, जुनी तिथं ठेवली कोणीतरी. मी म्हणलं आश्रमात आजपर्यंत असं कधी झालं नाही, पण असं करणारा कोण बहादर असेल त्याला खरोखर धन्यवाद द्यावे. त्याने नियमाला अपवाद उपस्थित केला. नियम आहे की आश्रमातून काही जात नाही, पण त्याने नियमाला अपवाद निर्माण केला. आश्रमातून चांगली चप्पल घेऊन गेला आणि खंगार तिथं ठेवली. विठ्ठला या मार्गाचा परमार्थ नसावा, जाणून सजग असा परमार्थ असावा. कशा करता बोलतो, भगवंताकडे जात असताना मोकळ्या हाताने जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? पान घेऊन जायचं तुळशीचं, नाही भेटलं फुलं घेऊन जायचे, नाही भेटलं कमीत कमी काय घेऊन जायचं? पाणी भगवंताच्या चरणावर अर्पण करायचं. आता काही माता भगिनी पाणी घेऊन जातात, काही पुरुष वर्गही पाणी घेऊन जातात, पण पाणी तिथं आता देवाला शृंगारित केलेलं आहे, मुकुट चढवलेला आहे, चांगले कपडे घातलेले आहेत. मग आता देवाला मुकुट चढवलेला आहे, सुंदर शृंगारित केलेला आहे, गंध लावलेला आहे, तिलक लावलेला आहे, आणि त्यावरती नेऊन मग ते पाणी वरून वतायचं. म्हणजे वल्या वस्ताऱ्याने आंघोळ कोणाची? तुला काय वल्या वस्ताऱ्याने करायची, तू कर तुझी. देवाची कशाला वल्या वस्ताऱ्याने करतो विचारल्यानंतर सांगतात, पण वल्या वस्ताऱ्याने नाही बरं का, ओल्या वस्त्राने. विठाला विठाला विठाला. म्हणजे भगवत भक्ती करता 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 आपल्याकडून अपमान कसा देवाचा होतो हे आपण पाहत नाही बरं का. देवाला गंध लावायचा आहे ना, मग आता देवाचं कपाळ केवढं आहे, तेवढं पण नाजूक गंध लावावं की नाही? देवाचं नाक, ते डोळे, तोंडण पूर्ण बिरबिडून टाकतो. ज्याप्रमाणे सरडा जाऊन येऊन त्या बाबळीच्या खोडावर नाही का काळं काळं करून टाकतो संपूर्ण खोडच. बाबळी काय सरड गिरबडोनी टाकी ती खोड. विठाला विठाला विठाला. तसं नाही, आवेल ना भगवंताची नसावे. अत्यंत नाजूक तिलक भगवंताला जो लावलेला आहे तो मोडता कामा नये. म्हणून हातामध्ये पाणी घेऊन जावं, जल अर्पण करावं. आणि नसेल पाणी सुद्धा तर मग काय करायचं? 2 हात जोडायचे आणि तिसरं मस्तक. पाणी जोडा हात, हे 3 पदार्थ आहेत. पहिली गोष्ट भावे तुळशी दळ, भावे पाणी, आणि भावे जोडा हात. आणि स्वतःला काय म्हणा, मी जागीरदार आहे, मी बागायतदार आहे, मी आमका मालक आहे, मी फलाना मालक आहे, हे टाकून दे. हे काहीच ध्यानात ठेवू नको. फक्त एक मन म्हणावे, पतित. मी पतित आहे, मी रंक आहे, तू माझा स्वामी आहे, तू माझा स्वामी, मी तुझा रंक. या पद्धतीने भाव ठेव. भगवंता उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, असा भाव ठेव. परमात्मा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ तत्व आहे, आणि त्या तत्वाला मला परम पावन तत्वाला मिळायचंय. मग तो परम तत्व पावन परमात्मा जर तू लहानपणा घेतला तर काय करतो?